नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला झटपट होणारी कैरीची चटणी कशी बनवायची ती सांगणार आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला अतिउत्तम अशी लागणारी ही कैरीची चटणी नक्की बनवून बघा. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण एक कैरी घेतली आहे, तिला स्वच्छ धुवून घेऊया. धुवून झाल्यानंतर त्याचं मागचं देठ काढून टाकूया. सुरीच्या साह्याने सर्व कैरी आता आपण चिरून घेऊया. तुम्ही कैरीचं साल काढून घेतलं तरीही चालेल, बिना सालाची पण छान लागते आणि साल असलेली कैरीची चटणी तर खायला खूपच टेस्टी अशी लागते. सर्व कैरी आपण या पद्धतीने कट करून घेतली आहे. हे बघा, आता आपण भरपूर सारा लसूण घेतला आहे, कोथिंबीर घेतले, 2 छोटे छोटे आकाराचे कांदे व्यवस्थित चिरून घेतले, त्याच्यामध्ये 3 वाळलेल्या लाल मिरच्या घेऊया, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, लाल मिरची पावडर टाकूया. मिरची ही कमीच वापरा, आपण मिरच्या दळण्यासाठी घेतल्या आहे, त्याच्यामुळे याचं आता आपण वाटण करून घेऊया. याच्यामध्ये वाटण करताना पाण्याचा वापर करू नका, या पद्धतीने दळून घ्या. दळून झाल्यानंतर सर्व चटणी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, आपण एक तडका पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकूया. तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊ. तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालूया. मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण जिरं घालूया, हिंग पावडर घालूया. एकदम कडकडीत अशी आपली फोडणी तयार झाली आहे. ही सर्व फोडणी आता आपण जी बी कैरीची चटणी काढून घेतली आहे त्यावरती टाकून द्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित गरम गरम तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मिक्स करून घ्या. झटपट होणारी आज मी तुम्हाला कैरीची चटणी दाखवली आहे. चटणीमध्ये फोडणी व्यवस्थित मिक्स झाली आहे, या पद्धतीने मिक्स करून घ्या. झटपट होणारी मी तुम्हाला ही कैरीची चटणी दाखवली. ही चटणी तुम्ही 8 दिवस तर नक्की फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. खायला तर खूपच चविष्ट अशी लागते. याच्यामध्ये थोडा साखरेचा वापर केला तुमच्या आवडीनुसार तरीही चालेल. नक्की या पद्धतीने चटणी करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व झटपट होणारी कैरीची चटणी तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.